नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे लेखक श्री चंद्रकांत काकोडकर लिखित कादंबरी आग आणि पाणी. प्रकरण पहिले. राधाबाई आपल्या खोलीत बिछाण्यावर पडून दुपारची झोप घेण्याचा प्रयत्न करीत होत्या. त्यांचा नुकताच कुठे डोळा लागणार तोच त्यांच्या नाकात स्वयंपाकघरात रवा भाजीत असल्याचा वास केला. त्याबरोबर त्या चमकल्या. ह्यावेळी रवा भाजण्याचं कारण काय हे त्यांना समजेना. डोळ्यावर आलेली झोप झटकून त्या उठल्या आणि सरळ स्वयंपाकघराकडे जायला निघाल्या. अनुया शेगडीपाशी बसून रवा भाजीत होती. बाजूला कांदे, बटाटे, ओल्या वाटाण्याच्या शेंगा आणि पोहे होते. आश्चर्य वाटून राधाबाईंनी अनुयाकडे पाहत विचारलं, अनु, ह्यावेळी तू हे काय चालवलं आहेस? अनुयाने चमकून वळून आईकडे पाहत म्हटलं, मला वाटलं होतं की तू झोपली आहेस. परंतु तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्याने विचारलं, पण हे काय चाललं आहे? शिरा आणि बटाट्याने वाटाणे घालून पोहे करते आहे मी. अनुया म्हणाली, तेवढंही न दिसायला काय माझे डोळे फुटले आहेत? राधाबाई म्हणाल्या, मी विचारते हा सारा सरंजाम कोणासाठी? तुझ्या नवऱ्याचे कोणी मित्र येणार आहेत का चहाला? अनुयानं आईकडं पाहिलं. तिच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. अनुयाला तिचं हसूच आलं, परंतु ते दाबून ती म्हणाली, नाही, त्यांचे कोणी मित्र येणार नाहीत, त्यांच्याचसाठी आहे हे. त्यांच्यासाठीच? आश्चर्य वाटल्याप्रमाणे राधाबाई म्हणाल्या, अनु, तुला 100दा सांगितलं की नवऱ्याचे जास्त चोचले पुरवू नयेत म्हणून. पण अनुया आईला अधिक बोलू न देता म्हणाली, पण आई, आज मी त्यांना एकदम चकित करणार आहे. चकित करणार आहेस? राधाबाईने आश्चर्य वाटून विचारलं, का? आज माझा वाढदिवस आहे ना. अनुया म्हणाली, आणि अनु, तू मला हे सांगितलं नाही सकाळी? राधाबाई म्हणाल्या, मुद्दामच सांगितलं नाही. अनुया हसून म्हणाली, त्यांना एकदम चकित करायचं आहे. त्यांना आठवण आहे की नाही हे बघायचं आहे मला. राधाबाई कपाळावर आठ्या चढवीत म्हणाल्या, त्याला कसली आठवण राहते? तो कुठल्या पोरीची आठवण काढीत असेल कुणाला माहीत. आई. अनुया आईचं बोलणं न आवडून म्हणाली, तुझं आपलं नको त्यावेळी काहीतरीच बोलणं. तुझ्यापेक्षा 25 पावसाळे जास्त पाहिले आहेत मी. राधाबाई म्हणाल्या, त्याला पहिल्या दिवशी मी पाहिला तेव्हाच ओळखलं होतं मी की. आई. अनुया तिला अधिक बोलू न देता म्हणाली, तू जाऊन झोप बघू. आजच्या चांगल्या दिवशी उगाच अपशकून नको. अपशकून? राधाबाई एकदम फनखऱ्यानं म्हणाल्या, अनु, तुझ्या आईच्या बोलण्याला अपशकून समजतेस तू? अनुया क्षणभर गोंधळून गेली आणि मग म्हणाली, अपशकून म्हणजे आजच्या वाढदिवसाच्या दिवशी आनंदाच्या क्षणी. समजलं मला. राधाबाई मध्येच म्हणाल्या, मला मेलीला राहवत नाही म्हणून मी बोलते, पण त्यानं तुझ्यावर काय मोहिनी घातली हे समजत नाही. जेव्हा तुझे डोळे उघडतील तेव्हा तुला समजेल की आई सांगत होती तेच ठीक होतं. आणि ती फनकारानं दारातून मागे फिरली. अनुया काही बोलली नाही. आईच्या बोलण्यानं तिचं मन बरंच खट्टू बनलं होतं. परंतु आई झोपायला गेल्यामुळे तिला बरं वाटलं. आणि शिरा करीत असताना संजय ऑफिसातून आल्यावर काय घडेल याचं ती कल्पनाचित्र रंगू लागली. संजय घरी येताच आपण त्याच्यापुढे शिऱ्याची आणि बटाटे पोह्यांची बशी ठेवू. ते पाहताच तो एकदम चकित होऊन आपल्याकडे पाहिल. मग तो काहीसा गोंधळून विचारील, आहे तरी काय आज? मग आपण गंभीर चेहरा करून म्हणू, जर तुम्हाला आज काय आहे याची आठवणच नाही तर मग आठवण तरी कशाला करून द्यायची? हे ऐकल्यावर तो काहीसा गोंधळून जाईल आणि मग एकदम आठवण झाल्याप्रमाणे चेहरा करून म्हणेल, आज तुझा वाढदिवस? विसरलंच होतो मी.
ए, पण नुसत्या शिऱ्यानं तोंड गोड करून चालणार नाही हं. अगोदर हे हे आणि तो आपल्या ओठांचा चंबू करून तिच्याकडे पाहिल. मग आपण लटक्या रागानं म्हणू, पण वाढदिवसाची भेट कुठे आहे? मग तो. परंतु दारावरची बेल वाजल्यामुळे तिचं कल्पनाचित्र भंग पावलं. तिच्या मनात आलं, ह्यावेळी कोण आलं असावं? संजयच तर नाही ना? वाढदिवसाची आठवण होऊन तो आला असेल. तिचं मन एकदम बहरलं. ती दरवाजा उघडायला उठणार तोच बाहेरून राधाबाईचा आवाज आला. मी बघते कोण आले ते, तू नको उठूस. तिचं मन एकदम खट्टू बनलं. संजयच आलेला असावा आणि आईनं दरवाजा उघडला पाहताच त्याचा मूड जायचा. पण आता आईला दरवाजा उघडू नकोस म्हणून सांगणं शक्य नव्हतं. कोण आहे आई? अनुयानं आतूनच विचारलं. पोस्टमन आहे, राधाबाईंचा बाहेरूनच आवाज आला. पार्सल आलं एक लहानसं. पार्सल? अनुया स्वतःशीच म्हणाली. कसलं पार्सल आणि कोण पाठवणार पार्सल? त्याबरोबर तिला एकदम आठवण झाली. तिचा चेहरा आनंदानं उजळला. तिला वाटलं की चित्रानंच ते पार्सल पाठवलं असलं पाहिजे. चित्रा तिची मैत्रीण. कधी तिचा वाढदिवस ती चुकवत नसे. दर वाढदिवसाला चित्रा तिला काहीतरी भेट देतच असे. मागच्या वाढदिवसाला चित्रा आली होती. तेव्हा ती चित्राला म्हणाली होती, चित्रा, मला वाटतं तुझी ही भेट अखेरचीच असणार. का? चित्रानं विचारलं होतं. पुढच्या महिन्यात तुझं लग्न आहे. लग्नानंतर तू पुण्याला नवऱ्याच्या घरी राहायला जाणार. मग काय तू माझ्या वाढदिवसाला थोडीच येणार आहेस इथं? पण मी तुझा वाढदिवस कधीच विसरणार नाही. मला येता आलं नाही तरी भेट म्हणून मी तुला काहीतरी पाठवीनच, चित्रा म्हणाली होती. अनुयाला ते आत्ता आठवलं आणि वाटलं, ते पार्सल चित्राकडूनच आलं असलं पाहिजे. तिचं हृदय एकदम उचमळून आलं. शेगडीवरचं रव्याचं भांडं खाली काढून ठेवून ती उठली आणि बाहेर जात म्हणाली, बघूया कसलं पार्सल आहे ते. राधाबाईंनी दरवाजा बंद केला आणि वळून पार्सल अनुया पुढे धरीत त्या म्हणाल्या, घे, दिल्लीहून आलेलं दिसतंय. अनुया एकदम दचकलीच. दिल्लीला तिचं कुणी नव्हतं. मग तिथून कुणी पार्सल पाठवलं? संजय गेल्या महिन्यामध्ये दिल्लीला गेला होता. तिच्या मनात आलं, त्यानं आपणाला चकित करण्यासाठी तिथून पार्सल पाठवण्याची तर व्यवस्था करून ठेवलेली नसेल ना. तिनं आईच्या हातातून एकदम पार्सल खेचून घेतलं आणि त्याकडे पाहिलं. पार्सलवर तिचंच नाव होतं आणि पाठवणाऱ्याचं नाव होतं शालीमार हॉटेल, न्यू दिल्ली. ह्याच हॉटेलात संजय उतरला होता. अनुयानं घाईघाईनं पार्सल फोडलं आणि आतल्या वस्तूंकडे पाहतच ती एकदम चमकली. राधाबाईंच्या डोळ्यांतून ते सुटलं नाही. तिने अनुयाच्या जवळ येत पार्सलमधल्या वस्तूंकडे पाहत विचारलं, काय आहे बघू? काही नाही, काही नाही, असं म्हणून अनुयानं पार्सल दूर करण्याचा प्रयत्न केला. परंतु राधाबाईंनी तिच्या हातातून पार्सल खेचून घेतलं आणि 2 वस्तू बाहेर काढल्या. वापरलेली एक बॉडी आणि एक पोलका. राधाबाईंचे डोळे एकदम विस्फारित बनले. त्यांनी अनुयाकडे पाहत विचारलं, अनु, अनु, ह्याचा अर्थ काय? अनुया अगदी भांबावून गेली होती. ती म्हणाली, आई, काहीतरी घोटाळा झालेला दिसतोय. घोटाळा? राधाबाईंनी विचारलं. होय, अनुया म्हणाली. पार्सल चुकून माझ्या नावावर आलं असावं. नाही अनु, पोरी, तसं नाही आहे. पार्सल खऱ्या पत्त्यावर आलेलं आहे. राधाबाई काहीशा आसुरी आनंदानं म्हणाल्या. आई, अनुया गोंधळून म्हणाली, पार्सल शालीमार हॉटेल, न्यू दिल्लीहून आलंय आणि त्या हॉटेलातच तुझा नवरा उतरला होता. याचा अर्थ काय? अर्थ? काय अर्थ त्याचा? अनुयानं गोंधळून जाऊन विचारलं.
तुझा नवरा त्या हॉटेलात दुसऱ्या कोणा स्त्रीबरोबर राहिला होता. राधाबाई विकट हसून म्हणाल्या, आणि त्यानं ती आपली पत्नी म्हणून तुझं नाव सांगितलं होतं. अनुयाला सारी पृथ्वी आपल्याभोवती घराघरा फिरते आहे असं वाटू लागलं. ती राधाबाईंकडे पाहत म्हणाली, आई आई हा तर्क आहे. ते 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 तसं करणार नाहीत ते. हे बघ, पुरुषांबद्दल मला तू सांगायला नकोस. तुझ्या बापानं काय केलं होतं? अनुयाचा चेहरा एकदम पांढरा फटक पडला. त्याबरोबर राधाबाई जोर चढल्याप्रमाणे म्हणाल्या, पुरुषांना पत्नी हवी असते ती फक्त त्यांची भूक भागवण्यासाठी. आणि तुझा नवरा, त्याला मी प्रथम पाहिला तेव्हाच मी ओळखलं होतं की तो. आई, अनुया एकदम तिला थांबवीत म्हणाली, पुरी. राधाबाई हातातली बॉडी आणि पोलका तिच्या पुढे नाचवीत म्हणाल्या, हे बघून सुद्धा तुझे डोळे उघडत नाहीत का? पण आई, ते खोटं कशावरून असेल? अनुयाने विचारलं. खोटं? राधाबाई मोठ्यानं हसून म्हणाल्या, खोटं असलं तर मी माझा जीव देईन. मी तुझ्या नवऱ्याला चांगलं ओळखलं आहे. तो तुला फसवितो आहे. आणि आई आई मी खात्री करून घेईपर्यंत तरी काही बोलू नकोस तू. अनुया काहीशा हताशपणे म्हणाली, तू खात्री करून घेणार? होय. कशी? मी त्यांनाच विचारणार आहे. आणि तो तुला खरं सांगणार आहे असं तुला वाटतं? राधाबाईंनी कुत्सितपणे हसून विचारलं. अनुया काहीशी गोंधळली आणि मग म्हणाली, होय. पण काय? राधाबाईंनी विचारलं. मी जेव्हा त्यांच्याशी बोलणार आहे त्यावेळी तू हजर असता कामा नये. अनुया म्हणाली. काय? राधाबाईंनी धक्का बसल्याप्रमाणे विचारलं. मी तुझी आई आणि 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 मी तुला इथं नको? होय. अनुया गंभीर बनत म्हणाली, आम्हा दोघांचं खाजगी बोलणं चाललं असताना तू इथे नको आहेस. तू तुझ्या खोली दरवाजा बंद करून तरी बैस, नाहीतर शेजारच्या काकूंकडे जा. राधाबाई डोळे विस्फारून आपल्या मुलीकडे पाहत म्हणाल्या, अनु तू पुरी, तू मला हे सांगते आहेस? होय. असं म्हणून अनुया स्वयंपाकघरात न जाता आपल्या शयनगृहात गेली आणि आत येताच तिने पलंगाकडे धाव घेतली आणि स्वतःला धाडकन त्यावर झोकून दिलं. तिच्या अंगातली सारी शक्ती जणू नाहीशी झाली होती. तिच्या मनात आलं, संजय खरोखरच का तसा आहे? दिल्लीला तो कुणा दुसऱ्या स्त्रीला घेऊन गेला होता का? खरोखरच का त्याला मी त्याची शारीरिक भूक भागवण्यापुरतीच हवी होते? आणि त्याबरोबर तिला एक एक प्रसंग आठवू लागला. एक एक दृश्य तिच्या डोळ्यांपुढं उभं राहू लागलं. तिला आपल्या आईचं बोलणं आठवू लागलं. संजयशी लग्न करायला आईचा विरोध होता. तिचं म्हणणं होतं की तो प्रामाणिक वृत्तीचा नाही. स्त्री ही फक्त त्याच्या सहवासापुरती त्याला हवी आहे, कायमची नको आहे. आईचं हे म्हणणं खरं असेल का? ते खोटं मानायचं तर संजयच्या एकंदर वागण्याचा अर्थ कसा लावायचा? आणि तिच्या मनात जेव्हा हा प्रश्न आला तेव्हा ती तिची आणि संजयची पहिली भेट झाली तेव्हापासूनचा एक एक प्रसंग आठवू लागली. आणि तिच्या डोळ्यांपुढून त्या घटना पुढे सरकू लागल्या. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.